नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहोत सप्तशृंगी वनेला। वनेला जाण्यासाठी सकाळी 5:30ची गाडी होती, त्यामुळे मी 4:30चा गजर लावून उठलो, आंघोळ वगैरे करून रस्त्याला गेलो। पण गाडी काय आली नव्हती आणि महिला मंडळी देखील येणार होत्या, त्यामुळे महिलांची वाट बघत बसलो। मग एक दोन जणी करून जमल्या, मग आम्ही गाडीत बसलो आणि वनेला निघालो। जाताना एका जागी नाश्ता केला आणि प्रवासाला सुरुवात केली। गाडीमध्ये साऊंड सिस्टीम जबर लावलेली होती। मग काय गाणे ऐकत ड्रायव्हर मामांबरोबर बोलत वेळ कधी गेला काय कळालंच नाही। काठावरती गेल्यावर खूप भारी दृश्य आम्हाला पाहायला मिळाले। 3.5 शक्तिपीठांमधील एक शक्तिपीठ असल्यामुळं वनेला जाणाऱ्या माणसांची गर्दी जाताना खूपच होती। अनेक तास प्रवास करून आम्ही एकदाच गडाच्या पायथ्याशी पोहोचलो। महिला मंडळ सोबत असल्यामुळं आम्ही रोपवेनं जायचं ठरवलं आणि रोपवेची तिकीट घेतली आणि पुढे निघालो। मी पहिल्यांदा रोपवेने जात असल्यामुळं मला रोपवेत बसण्याची आतुरता होती, पण महिला मंडळ सोबत असल्यामुळं त्यांना पहिलं रोपवेत बसवलं आणि मग आम्ही रोपवेने पुढे निघालो। रोपवेने साधारणतः आम्ही 5-10 मिनिटांमध्ये वरती पोहोचलो। मग वरती जाऊन आम्ही रांगेत दर्शनासाठी उभे राहिलो। मला वनेला यायचा योग संजोदामुळे भेटला, म्हणून मी संजोदाला देखील व्लॉगमध्ये घेतलं। सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी अनेक भावी भक्त रांगेत उभे होते। कोणत्या पण मंदिरात दर्शनाला जाताना रांगेतूनच जावा, कारण चोरवाटा फक्त मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही। 15-20 मिनिटं रांगेत उभे राहून मग शेवटी मूर्तीपर्यंत पोहोचलो। मग दर्शन घेतलं आणि पुढे निघालो। सर्व महिलांचं दर्शन होतपर्यंत आम्ही मंदिरातच थांबलो। सर्व महिलांचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही परतीच्या मार्गाला निघालो। सप्तशृंगी गडावरून खालचा परिसर एकदम भारी दिसत होता। मग रोपवेने खाली आलो। खालून देखील सप्तशृंगी गड एकदम भारी दिसतो। अशा प्रकारे येताना एका जागी आम्ही जेवण करून रात्रीचं घरी आलो। तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।